वीकली टेस्ट नंबर 9। आजच्या टेस्टमध्ये इंडियन पॉलिटीवर विचारलेले प्रश्न होते एकूण 25 आणि हे प्रश्न संसद प्रकरणापर्यंत जेवढी प्रकरण आपली झालेली आहेत त्या प्रकरणावर आधारित हे प्रश्न आहेत। त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51। खालीलपैकी कोणत्या बाबतीत विधान परिषद आणि विधानसभेचे अधिकार समान नसतात? प्रश्न व्यवस्थित वाचला असेल तर या प्रश्नामध्ये नसतात असं विचारलेलं आहे आणि इथं तुलना केलेली आहे विधान परिषद आणि विधानसभा यांच्या अधिकारामध्ये। पहिला पर्याय आहे सामान्य विधेयकांना मंजुरी देताना। सामान्य विधेयकांना मंजुरी देताना विधानसभा आणि विधान परिषद या दोघांचेही अधिकार समान असतात, त्यामुळे हे बरोबर आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पर्याय आहे संविधान दुरुस्ती विधेयक मंजुरी। मुळात राज्याच्या विधान परिषद आणि विधानसभेला हा अधिकार आहे का? विधानसभेला पण नाहीये आणि विधान परिषदेला पण नाहीये, त्यामुळे हा पर्याय आपल्याला विचारातच घेऊन चालणार नाही, कारण मुळातच हा जो पर्याय आहे हा विधान परिषद आणि विधानसभा यांच्याबद्दल नाहीच आहे। आता मतदान अधिकार आणि धन विधेयकाची मंजुरी याबाबत विधानसभा आणि विधान परिषद यांना मतदानाचा अधिकार समान आहे। म्हणजे विधानसभेला जो अधिकार आहे एखादा कायदा करताना मतदान करण्याचा तोच अधिकार विधान परिषदेला सुद्धा आहे। पण इथे एक विधेयक दिलेलं आहे, ते विधेयक आहे धन विधेयक। राज्यांचं जे धन विधेयक आहे ते धन विधेयक हे विधानसभेला सर्वाधिकार देतं, जसं की लोकसभेला केंद्रीय स्तरावरती धन विधेयकाच्या बाबतीत अधिकार आहेत। केंद्रीय स्तरावर राज्यसभेला धन विधेयकाच्या बाबतीत अधिकार कमी आहेत, तसं विधान परिषदेला कमी आहेत। त्यामुळे इथं नसतात असा प्रश्न विचारलाय, याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 धन विधेयकास मंजुरी देणं। दुसरा प्रश्न आहे विधान परिषदेचे सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले जातात? विधान परिषदेचे सदस्य पहिला पर्याय पदवीधर मतदारांच्या मतदानाद्वारे, नंबर 2 विधानसभेच्या सदस्यांद्वारे, नंबर 3 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांद्वारे आणि नंबर 4 वरीलपैकी सर्व। तर विधान परिषदेचे सदस्य हे निवडण्याची प्रक्रिया यामध्ये नंबर 1 राज्यपाल, या राज्यपालांकडून नामनिर्देशित होणारे सदस्य असतात 1/6। म्हणजे विधान परिषदेमध्ये 1/6 सदस्य नामनिर्देशित आहेत आणि उर्वरित 5/6 सदस्य हे निर्वाचित आहेत। निर्वाचित म्हणजे प्रत्यक्ष निवडून जाणारे। त्यापैकी नंबर 1 विधानसभा, राज्याच्या विधानसभा सदस्यांमधून 1/3 सदस्य विधान परिषदेवर जातात। नंबर 2 स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून 1/3 सदस्य हे विधान परिषदेवर निवडले जातात। त्यानंतर पदवीधर मतदार संघातून आणि नंबर 4 शिक्षक मतदार संघातून 1/12 सदस्य प्रत्येकी हे विधान परिषदेला निवडून जातात। इथं काय विचारलाय प्रश्न? विधान परिषदेचे सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले जातात? मग ही माहिती आहे, हा प्रश्न आहे। पर्याय योग्य पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। पुढचा आहे प्रश्न क्रमांक 53। विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा प्रस्ताव कोण मांडू शकतो? कलम 169 मध्ये याची तरतूद आहे। विधानसभा स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ संसदेला दिलेला आहे, पण संसदेला असा कायदा करण्यापूर्वी संबंधित राज्याच्या विधानसभेमध्ये त्या पद्धतीची चर्चा होणं अपेक्षित आहे। त्यामुळे याचं योग्य उत्तर जर संसद असेल तरच असणार आहे। ठीक आहे, मग पर्याय क्रमांक किती मध्ये संसद दिलाय? पर्याय क्रमांक 4। बाकी कुठल्याही गोष्टी विधान परिषद निर्माण करणं आणि नष्ट करण्याच्या संबंधित नाही आहेत। ना ते राष्ट्रपतींचे आदेश आहेत, ना राज्यपालांचे आदेश आहेत, ना राज्य विधानसभेचे विशेष ठराव। विशेष ठरावाचा सुद्धा काही संबंध नाही, कारण अंतिम अधिकार हे कोणाला आहेत? संसदेला आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54। घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी राज्यसभेत आवश्यक असलेले विशेष बहुमत म्हणजे काय? आता घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत लोकसभेला जसे आणि जितके अधिकार आहेत तसे आणि तितके अधिकार राज्यसभेला आहेत। म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक हे लोकसभेत पहिल्यांदा येऊ शकतं, तसं ते राज्यसभेत पहिल्यांदा येऊ शकतं। घटना दुरुस्ती विधेयक सदस्य सुद्धा मांडू शकतात, मंत्री सुद्धा मांडू शकतात। म्हणजे ते खाजगी विधेयक पण असू शकतं, तसं ते सरकारी विधेयक पण असू शकतं आणि दोनही सभागृहांना समान अधिकार आहेत। म्हणजे काय? म्हणजे लोकसभेमध्ये 2/3 मेजॉरिटी आणि राज्यसभेमध्ये सुद्धा 2/3 मेजॉरिटी। आता इथं काय म्हटलंय? ते जे विशेष बहुमत आहे ते विशेष बहुमत खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतं? पहिला दिले उपस्थित सदस्यांच्या 2/3 मतांसह एकूण सदस्य संख्येच्या निम्मे।
नंबर 2, उपस्थित सदस्यांच्या 3/4 मतांसह एकूण सदस्य संख्येच्या निम्मे. नंबर 3, उपस्थित सदस्यांच्या साध्या बहुमतासह एकूण सदस्य संख्येच्या निम्मे. आणि नंबर 4, उपस्थित सदस्यांच्या 2/3 मतासह एकूण सदस्य संख्येच्या 3/4. आता यातला पहिला पर्याय 100% निघून जाणार, तो आहे उपस्थित सदस्यांच्या साध्या बहुमतासह. कारण इथं काय म्हटलंय, विशेष बहुमत. त्यामुळे साध्या बहुमताचा पहिला पर्याय जाणार. ज्यांनी 3 हा पर्याय निवडलेला आहे त्यांचं अजूनही आकलन कमी आहे, हे लक्षात घ्या. आता राहिले 3 पर्याय आपले. पहिला पर्याय 2/3, दुसरा 3/4 आणि त्यानंतर पुन्हा 2/3. 3/4 पर्याय आहे का? मुळातच आतापर्यंत झालेल्या टॉपिकमध्ये कुठे आपण 3/4 वगैरे बहुमत विचारात घेतलंय का? नाही. त्यामुळे हेही गेलं. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिलं, उपस्थित सदस्यांच्या 2/3. इथंही 2/3 आहे, इथंही 2/3 आहे. पण हे 2/3 मोजत असताना ते एकूण सदस्य संख्येच्या किती असले पाहिजेत? निम्मे असले पाहिजेत, अशी ही तरतूद आहे. लक्षात आलं का? त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं? विशेष बहुमत म्हणजे या पद्धतीचं, म्हणजे उपस्थित असणाऱ्यांचं 2/3 आणि एकूण सदस्यांचं किती बहुमत पाहिजे? निम्म. घटना दुरुस्ती हे टॉपिक अजून आपले झालेलं नाहीये, तेव्हा अधिक आपल्याला विश्लेषणानं यावर बोलता येईल. प्रश्न क्रमांक 55, धन्यवाद प्रस्ताव कोण मांडतो? धन्यवाद प्रस्ताव कशासाठी मांडलं जातं? जेव्हा राष्ट्रपतींचं अभिभाषण होतं त्यावेळेला त्या अभिभाषणातल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी धन्यवाद प्रस्ताव मांडला जातो. या धन्यवाद प्रस्तावाची मांडणी एक सदस्य करतो, त्याला अनुमोदन दुसरा सदस्य देतो. सदस्य यावर प्रश्न विचारतात आणि पंतप्रधानांना यावर उत्तरं द्यावी लागतात. जर पंतप्रधान उत्तर देण्यासाठी असमर्थ असतील तर याचा अर्थ तो सरकारचा नैतिक पराभव मानला जातो आणि पुढे जाऊन याचा परिणाम अविश्वासाच्या ठरावामध्ये होऊ शकतो. जर अविश्वासाचा ठराव मान्य झाला तर मग पुढे पंतप्रधान वगैरे राजीनामा देतील. पण धन्यवाद प्रस्ताव हा कशासाठी आहे? राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पंतप्रधान या प्रश्नांची जरी उत्तर देत असतील तरी धन्यवाद प्रस्ताव कुणी मांडायचा आणि अनुमोदन कुणी द्यायचं या दोन्ही सदस्यांची निवड कोण करतात? पंतप्रधान करतात. आणि पंतप्रधान ती निवड करत असताना आपल्याच पक्षातले करतील ना, म्हणजे सत्ताधारी पक्षातले करतील. आता इथं काय म्हटलंय, धन्यवाद प्रस्ताव कोण मांडतो? पहिलं, पंतप्रधान मांडतात का प्रस्ताव? नाही. पंतप्रधानांचा रोल काय आहे? ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात. विरोधी पक्षनेता असा प्रस्ताव मांडत नाही. लोकसभेचे अध्यक्ष प्रस्ताव मांडतील? असा कुठला प्रस्ताव आहे का की जे लोकसभेचे अध्यक्ष मांडतात? लोकसभेचे अध्यक्ष संमती देतात. राहिला पर्याय 3, सत्ताधारी पक्षाचा सदस्य, आणि या सदस्याची नेमणूक कोण करतं? पंतप्रधान करतात. कळतंय? हा आहे धन्यवाद प्रस्ताव. प्रश्न क्रमांक 56, स्थगन प्रस्ताव कोणत्या दिवशी मांडला जाऊ शकत नाही? हा असाच एक प्रश्न मी तुमच्या आकलनावर आधारित दिलेला आहे. लक्षात आलं का की कुठल्या दिवशी तो मांडला जाणार नाही? आधी स्थगन प्रस्ताव म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. स्थगन प्रस्ताव म्हणजे सत्ताधारी पक्षावर दोषारोपण करण्यासाठी सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्याला हात घालण्यासाठी आणला गेलेला प्रस्ताव. स्थगन प्रस्ताव एकदा स्वीकारला गेला की चालू असलेली चर्चा थांबवली जाते आणि स्थगन प्रस्ताव विचारात घेतला जातो. इतका महत्वाचा प्रस्ताव आहे. मग विचारलेला प्रश्न काय आहे? कोणत्या दिवशी मांडला जाऊ शकत नाही? पर्याय क्रमांक 1, अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशी स्थगन प्रस्ताव मांडता येत नाही. नंबर 2, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या दिवशी मांडता येणार नाही. नंबर 3, प्रश्नोत्तराच्या दिवशी. नंबर 4, खाजगी सदस्यांच्या कामकाजाच्या दिवशी. ओके, मग कुठे मांडता येतो? जनरली प्रश्नोत्तराच्या दिवशी मांडता येतो का? येतो, मांडता, काहीच अडचण नाही इथे. खाजगी सदस्यांच्या कामकाजाच्या दिवशी मांडता येतो का? यस, मांडता येईल, काहीच अडचण नाही. आता उरले 2 पर्याय. अर्थसंकल्पाच्या दिवशी, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या दिवशी. काय उत्तर आहे तुमचं? अगदी बरोबर. का बरं? कारण राष्ट्रपतींचं अभिभाषण आहे त्या दिवशी. राष्ट्रपतींना निमंत्रण दिलंय संसदेत यायला. अभिभाषणासाठी निमंत्रित कोण करतात? महान्यायवादी. बरोबर आहे का? मग ज्या दिवशी राष्ट्रपती अभिभाषण करतायत त्या दिवशी स्थगन प्रस्ताव कसा काय मांडला जाईल? त्या दिवशी अभिभाषण करणार ना राष्ट्रपती. त्यामुळे इथं पर्याय कुठला उचित आहे? पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या दिवशी स्थगन प्रस्ताव मांडता येणार नाही. पहिला पर्याय, अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या दिवशी मांडता येईल का? यस, मांडता येईल, काहीच अडचण येणार नाही. पण जेव्हा राष्ट्रपती आहेत अभिभाषणासाठी तेव्हा मात्र तो मांडता येणार नाही, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. धनविधेयक कोणत्या सभागृहात सादर केले जाते? आणि हाच प्रश्न वाचून बरेच जण फसले. कारण इथं कुठेही मी प्रश्नामध्ये असं मेन्शन केलेलं नाहीये की धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात सादर केले जाते.
सर्वप्रथम हा शब्द असता तर तुम्ही दिलेलं फक्त लोकसभेत हे उत्तर अगदी बरोबर. ओके, काही जणांनी फक्त लोकसभेत दिले, त्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन. कारण पहिल्यांदा राज्यसभेत जाणार आहे का ते नाही जाणार. ठीक आहे. आता धनविधेयक कोणत्या सभागृहात मांडलं जातं? दोन्ही सभागृहात मांडलं जातं. त्यामुळे याचं योग्य उत्तर दोन्ही सभागृहात. पर्याय क्रमांक 3. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा, आकलन व्यवस्थित करा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 58. राज्यपालांच्या अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? शोधायचं काय आहे? अयोग्य विधान शोधायचं आहे. पहिलं, राज्यपाल राज्य विधेयकांना मंजुरी देऊ शकतात. देऊ शकतात का? देऊ शकतात. राज्यपाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. अगदी बरोबर. राज्यपाल राज्याच्या वित्त आयोगाची स्थापना करतात. अगदी बरोबर. चौथा पर्याय, राज्यपाल राज्याच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात. करतात का? नाही. मग कोण करतं नियुक्ती? राष्ट्रपतीच करतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका. बरोबर. मग राज्यपालांना काय अधिकार आहे? राज्यपालांना अधिकार आहे जिल्हा न्यायाधीशांच्या म्हणजे त्यांची नेमणूक करणे. आणि तोच प्रश्न परवाच्या 2 फेब्रुवारीच्या कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये आलेला आहे. लक्षात आलं का? तर एक लक्षात घ्या, इथला प्रश्न पर्याय सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. दुर्लक्ष करू नका याकडे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 59. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या पदाच्या नियुक्त्या भारताचे राष्ट्रपती करतात? राष्ट्रपती कोणत्या पदाच्या नियुक्त्या करतात? पहिलं दिलंय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग. दुसरं दिलंय राज्यपाल. तिसरं दिलंय केंद्रीय निवडणूक आयुक्त. आणि चौथं दिलंय राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष. काही जणांनी पर्याय उत्तर देताना कॅग आणि राज्यपाल एवढंच दिलेलं आहे. काही जणांनी उत्तर देताना 1, 2, 3, 4 सगळंच दिलेलं आहे. म्हणजे अजूनही राष्ट्रपतींच्याकडे असणारी जबाबदारी आणि राज्यपालांकडे असणारी जबाबदारी याबद्दल अजूनही अजूनही क्लिअरिटी नाहीये तुमच्याकडे ती. तर पहिलं, राष्ट्रपती कॅगची नेमणूक करू शकतात का? करू शकतात. राष्ट्रपती राज्यपाल नेमतात का? नेमतात. राष्ट्रपतींकडून केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक होते का? होते. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणजे MPSCचे अध्यक्ष हे राष्ट्रपतींकडून नेमले जातात का? नाही. कोणाकडून नेमले जातात? राज्यपालांकडून. प्रश्नामध्ये काय विचारलंय? राष्ट्रपती. त्यामुळे कुठला पर्याय चुकीचा आहे? पर्याय क्रमांक 4. ओके. आता इथं 4 चुकीचं आहे म्हणून त्यांनी निवडताना 4 निवडले. काहींनी 4 चुकीचं आहे म्हणून निवडताना काय निवडलंय? 4. पण तसं नाही आहे. इथं पुन्हा तुम्हाला पर्याय बघायचे आहेत. इथं 1, 2 आणि 3 योग्य पर्याय निवडा असं दिलेलं आहे. लक्षात आलं का? मग 1 आणि 2 बरोबर आहे का? 1, 2, 3 बरोबर आहे का? 2 आणि 4 बरोबर आहे का? 1, 2, 3, 4 बरोबर आहे. बरोबर आहे काय? 1, 2, 3 म्हणजे तुमचा पर्याय योग्य कुठला असला पाहिजे? पर्याय क्रमांक 2. बऱ्याच जणांच्या संकल्पना आहेत व्यवस्थित, पण त्यांना व्यवस्थित प्रश्न वाचता आलेला नाही आणि उत्तरापर्यंत जाता आलेलं नाही. हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 60. केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालयाची तरतूद कोणत्या कलमांमध्ये केलेली आहे? 4 पर्याय आहेत आपल्या समोर. 239, 240, 241 आणि 242. कलम 239. केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक नेमण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना दिलेला आहे. कलम 239 नुसार. कलम 240 नुसार राष्ट्रपती केंद्रशासित प्रदेशांसाठी विनियमने काढतील. काय काढतील? विनियमने. आणि कलम 241 मध्ये कशाची तरतूद आहे? केंद्रशासित प्रदेशांमध्ये असणाऱ्या उच्च न्यायालयाची तरतूद ही कलम 241 मध्ये करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे कलम 242 हा रद्द करण्यात आला आहे. कलमच रद्द केलेलं आहे ते. लक्षात आलं का? त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. ओके. केंद्रशासित प्रदेशामध्ये या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्वाचं कलम कुठला असेल तर हे आहे 239. कारण या 239 चे सुद्धा विभाग आहेत. कलम 239 केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन राष्ट्रपतींकडून चालेल. त्यानंतर येतं कलम 239A. कलम 239AA, कलम 239AB आणि कलम 239B असे 239 मधली ही कलम आहेत. लक्षात घ्या. ही सुद्धा तुम्हाला भविष्यात परीक्षेला विचारतात. त्यामुळे ही सुद्धा कलम तुम्हाला व्यवस्थित करायची आहेत. कलम 239 मध्ये तरतूद आहे की केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन राष्ट्रपती ठरवतील. कलम 239A मध्ये तरतूद आहे काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा किंवा मंत्रिमंडळ किंवा दोन्हीची तरतूद केली जाऊ शकते. कलम 239AA मध्ये दिल्लीमध्ये असणारी विधानसभा आणि मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 239AB मध्ये
केंद्रशासित प्रदेशामध्ये घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला म्हणजे आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण झाली तर कलम 239A-B नुसार पुढे कारवाई केली जाते आणि कलम 239B मध्ये आहे अध्यादेश। अध्यादेश केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभेच्या विराम काळामध्ये अध्यादेश काढण्याची तरतूद कलम 239B मध्ये दिलेली आहे। लक्षात आलं? त्यामुळे ही जी कलम आहेत ही पण कलम महत्त्वाची आहे। आता याचं योग्य उत्तर दिलेलं आहे कलम 241। पुढचा प्रश्न 61वा, कॅगच्या अधिकारांमध्ये खालीलपैकी कोणता समाविष्ट नाही? पहिलं, कॅग सरकारी खर्चाची तपासणी करू शकतात। नंबर 2, सरकारी प्राप्तीची तपासणी करू शकतात। सरकारी प्राप्ती म्हणजे इन्कम, त्याची तपासणी करू शकतात का? करू शकतात। सरकारी धोरणांची अंमलबजावणी करणे आणि चौथा पर्याय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची लेखापरीक्षण करणे, हे करू शकतात। पण यांना सरकारी धोरणांची अंमलबजावणी करता येत नाही। अंमलबजावणी करण्यासाठी कोण आहे? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आहे। लक्षात आलं का? त्यासाठी कॅग नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 समाविष्ट होत नाही। पुढचा प्रश्न नंबर 1, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। ओके, आपण व्यवहारामध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात असं म्हणतो, पण अध्यक्ष हा सुद्धा शब्द परीक्षेत दिला जातो आणि तो योग्य मानला पाहिजे आपण। मग पहिला आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, बरोबर आहे। दुसरं दिलंय उपराष्ट्रपतींची निवड राष्ट्रपतींद्वारे केली जाते का? नाही। पहिलं विधान बरोबर आहे, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पहिलं विधान बरोबर आहे, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। दुसरं विधान दिले उपराष्ट्रपतींची निवड राष्ट्रपतींद्वारे केली जाते, नाही केली जात। उपराष्ट्रपतींची निवडणूक आयोग एक निर्वाचक गण निर्माण करतो आणि त्या आधारे उपराष्ट्रपतींची निवड केली जाते, ती राष्ट्रपतींकडून केली जात नाही। मग यातलं योग्य विधान कुठलं आहे? फक्त 1, पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य विधान आहे। प्रश्न क्रमांक 63, खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू नव्हते असं म्हटलंय? पहिलं दिलंय संघराज्य घटना समिती, दुसरं संघराज्य अधिकार समिती, तिसरं नागरिकत्वावरील तदर्थ समिती, चौथं संस्थानिकांसाठी चर्चेसाठी असलेली समिती। पहिलं संघराज्य घटना समिती, याचे निर्विवाद अध्यक्ष हे जवाहरलाल नेहरूच आहेत। नंबर 2 संघराज्य अधिकार समिती, ही पण जबाबदारी त्यांच्याकडेच आहे। नागरिकत्वावरील तदर्थ समिती, हंगामी समिती जी होती त्याचे अध्यक्ष होते एस वरदाचारी। पहिल्याचे अध्यक्ष नेहरू, नंबर 2 नेहरू आणि पर्याय क्रमांक 4 संस्थानिकांसाठी चर्चेसाठी समिती नेहरू। विचारलेला प्रश्न काय आहे? नव्हते असं विचारलेलं आहे। मग कोणता पर्याय योग्य असेल? पर्याय क्रमांक 3 नागरिकत्वावरील तदर्थ समिती, एस वरदाचारी। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 64, अयोग्य विधान ओळखा। अयोग्य ओळखायचं आहे। पहिला पर्याय आहे कलम 37 कलम 37 मध्ये काय म्हटलंय? भाग 4 मध्ये अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे। अगदी बरोबर आहे। कलम 36 मध्ये राज्यांची व्याख्या आहे आणि कलम 37 मध्ये भाग 4 मध्ये अंतर्भूत असलेली तत्व लागू करणे ही राज्याची जबाबदारी असेल असं वगैरे पुढे म्हटलेलं आहे, हे बरोबर आहे बरं का। पुढे दिलंय कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन। कलम 43, कलम 43A, कलम 43B यामध्ये कामगारांच्या संदर्भात, उद्योगांच्या मॅनेजमेंटच्या संदर्भात, सहकारी संस्थांच्या संदर्भातले मुद्दे आहेत। कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन, कामगारांचं राहणीमान, पोषणमान याबद्दल राज्याने प्रयत्न करावेत, कलम 43 सांगतं। कलम 43A उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असावा आणि 43B सहकारी सोसायट्यांची स्थापना, असं हे कलम आहे। कलम 43 बरोबर आहे। इथं बघा 43B पण दिलं, हे पण बरोबर आहे, सहकारी संस्थांचे प्रवर्तन। आता कलम 48 पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन असं म्हटलंय, अगदी बरोबर। हे कलम 48 मध्ये नाही आहे, लक्षात घ्या। हे आहे कलम 48A मध्ये, पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन हे येतं कलम 48A मध्ये, त्यामुळं दिलेला पर्याय चुकीचा आहे, कलम 48। ओके। प्रश्न क्रमांक 65, खालीलपैकी कधीपासून PIO आणि OCI दोन्ही कार्ड्स एकत्र करण्यात आले असून आता OCI हे कार्ड देण्यात आले आहे?
PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आणि OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. सुरुवातीला PIO आणि OCI असे दोनही कार्ड धारक होते. PIO ची सुरुवात 2002 मध्ये करण्यात आली, OCI ची सुरुवात 2005 मध्ये करण्यात आली. पाकिस्तान, बांगलादेश वगळता अन्य देशातील आपल्या मूळ भारतीयांना आपण OCI हा दर्जा दिला आणि आपल्या भारताच्या सीमेला लागून जेवढी महत्त्वाची देश आहेत त्यांना वगळता उर्वरित देशांमध्ये जे आपले मूळ भारतीय आहेत त्यांना आपण PIO असं कार्ड दिलं गेलं. हा दोनही दर्जा देण्यामागची भूमिका काय होती सरकारची, की जे मूळ भारतीय आहेत, मूळ भारतीय म्हणजे कोण, सध्या ती व्यक्ती भारतीय नाही पण ती व्यक्ती पूर्वी भारतीय होती किंवा त्यांचे आई वडील पूर्वी भारतीय होते किंवा आजी आजोबा पूर्वी भारतीय होते, असा कुठलाही मूळ भारतीय ज्याला भारताच्या विकासासाठी योगदान देण्याची इच्छा आहे तर त्याला अशा पद्धतीनं PIO आणि OCI हे दोनही कार्ड आपण देत होतो. ठीक आहे. पण 2014 मध्ये नवीन याबद्दल चर्चा झाली आणि 2015 मध्ये 9 जानेवारी 2015 मध्ये हा निर्णय घेण्यात आला की PIO आणि OCI अशा दोन पद्धतीचे कार्ड न ठेवता आपण फक्त OCI ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असा एकच दर्जा आपण मूळ भारतीयांना देऊयात. आणि याची जी सुरुवात आहे ती सुरुवात झाली तारीख 9 जानेवारी 2015. लक्षात आलं. आणि 9 जानेवारी हा दिवस का निवडण्यात आला, कारण 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन आहे. आणि याच्या मागचा सुद्धा इतिहास काय आहे की 9 जानेवारी या दिवशी, बरोबर या दिवसापासून 100 वर्ष आधी 9 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आले होते. त्यामुळे हा जो दिनांक आहे, ही जी तारीख आहे, या तारखेला तसा इतिहास आहे. आपल्याला फक्त साल अपेक्षित आहे. साल किती आहे, 2015, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी क्रमांक 6 चे मूलभूत कर्तव्य कोणते, अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला जातो. मूलभूत कर्तव्यांचा क्रम विचारलं जातं. पहिलं, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून ते जतन करणे. त्यानंतर धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे मूलभूत कर्तव्य क्रमांक 5 आहे. चौथं काय आहे, देशाचं संरक्षण करणे, आवाहन केल्यानंतर देशसेवेसाठी जाणे. पहिलं कर्तव्य काय आहे, अगदी बरोबर, भारतीय राज्यघटनेचं पालन करणे. बरोबर आहे. कलम आदर्श काय म्हणूया त्याला, मूलभूत कर्तव्य 1, 2, 3 हे आपल्या आदर्श तत्वांबद्दल आहे, लक्षात घ्या. कलम मूलभूत कर्तव्य 4 आहे की जर देशाने आवाहन केलं तर आपल्याला संरक्षणासाठी जायचं आहे. मूलभूत कर्तव्य 5 मध्ये धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन सर्व जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीस लागावा आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करावा. वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणे हे कर्तव्य 7वं आहे. 8वं कर्तव्य विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. कितवा आहे, 8वं. ओके. आणि पहिला जो पर्याय आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून ते जतन करणे, हे कितवा आहे, 6वं. लक्षात आलं. आपल्याला विचारलेलं आहे क्रमांक 6 चे मूलभूत कर्तव्य, पर्याय क्रमांक 1. त्यामुळे पुढच्या टेस्टला तयारी करताना सर्व 11 मूलभूत कर्तव्य त्यांच्या क्रमासहित तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 67, राष्ट्रपतींवरील महाभियोग बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. पहिलं, केवळ घटनाभंग या एकाच कारणावरून महाभियोग लावता येतो. नंबर 2, भ्रष्टाचार, अनैतिक वर्तन, दिवाळखोरी या कारणाने महाभियोग लावता येतो. अशी 2 विधानं दिलेली आहेत. तर राष्ट्रपतींच्या महाभियोगाबाबतीत एक विधान लक्षात घ्या की राष्ट्रपतींवर तेव्हाच महाभियोग चालवता येतो जेव्हा केवळ घटनाभंग त्यांच्याकडून घडलेला असेल. अन्य कुठल्याही कारणाने त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई केली जात नाही. त्यामुळे जिथं फक्त एक योग्य आहे तेच आपलं विधान निवडावं लागेल. ओके. भ्रष्टाचार, अनैतिक वर्तन आणि दिवाळखोरीचा काहीच संबंध नाही, फक्त एक सत्य, पर्याय क्रमांक 1. लक्षात येतं. त्यामुळे या प्रश्नाला IMP करून ठेवा, वाचताना लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींना नकार अधिकार देण्यात आला याचं उद्दिष्ट व्यक्त करणारं खालीलपैकी कोणतं वाक्य योग्य आहे. हे सुद्धा तुमच्या आकलनावर आधारित आहे. का राष्ट्रपतींना आपण नकार अधिकार दिलेला आहे. बरोबर आहे. पहिलं, घटनाविरोधी असणारी विधेयके रोखणे, अगदी बरोबर.
संसदेकडून अशा काही विधेयकांची निर्मिती झालेली आहे ज्यात घटनाभंग होणार आहे तर राष्ट्रपती नकार देऊ शकतात. पुरेसा विचार न करता केलेली किंवा घाईघाईने केलेली विधेयके रोखणे, त्यामुळे दुसरंही संयुक्तिक कारण आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना नकाराधिकार का दिलाय याचं उद्दिष्ट व्यक्त करणारे हे दोनही विधान योग्य आहेत. पहिला पर्याय फक्त एक सत्य, दुसरा फक्त दोन सत्य, तिसरा दोन्ही सत्य दोन्ही असत्य, तर इथं दोन्ही विधानं सत्य आहेत. पुढे 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012 या कार्यकाळात भारताच्या राष्ट्रपती पदावर खालीलपैकी कोण होते? यासाठी एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेलं होतं. पप्पा रे हा घे आरसा वशा नको प्रेम वगैरे, बरोबर आहे. मग यामध्ये कालखंड आहे 2007 ते 2012. 2007 ते 2012 हा भारताच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा काळ, कारण या काळामध्ये भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदावरती बसलेले होते आणि त्या कोण आहेत? श्रीमती प्रतिभाताई पाटील. लक्षात आलं का? नंतर क्रमाने इतर आहेत. ओके, त्यासाठी तुम्ही ते शॉर्टकट वापरलं पाहिजे आणि त्या शॉर्टकट नुसार पहिल्यापासून आतापर्यंतचे राष्ट्रपती कोण आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मी तुम्हाला शिकवतानाही सांगितलं होतं फक्त दोनच राष्ट्रपती आहेत ज्यांचा कार्यकाळ कमी आहे. पहिले राष्ट्रपती पहिले मुस्लिम डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा आणि त्यानंतर फखरुद्दीन अली अहमद यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा. उर्वरित सर्वांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. ओके, वेळेअभावी मी अधिक स्पष्ट करत नाही. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, ते शॉर्टकट जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला बाकीच्यांचाही कार्यकाळ मिळून जाईल. महान्यायवादी यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पहिलं, भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये त्यांना ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. कुठं म्हटलंय? सर्व न्यायालयांमध्ये. आहे का अधिकार? आहे. कारण महान्यायवादी हे केंद्राचा वकील म्हणून काम करत असतात. केंद्राची बाजू न्यायालयात मांडणं हे त्यांचं मुख्य कार्य आहे. त्यांना संसद सदस्यांप्रमाणे सर्व विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त आहे. आहे का प्राप्त? आहे. नंबर 3, संयुक्त बैठकीमध्ये भाग घेण्याचा त्यांना अधिकार नाही. अधिकार नाही असं म्हटलंय, उलट त्यांना अधिकार आहे. संयुक्त बैठकीत भाग घेण्याचा त्यांना अधिकार आहे. संसदेच्या जेवढ्या महत्वाच्या समित्या आहेत त्या समित्यांमध्ये सहभाग नोंदवण्याचा सुद्धा अधिकार आहे त्यांना. त्यामुळे तिसरं चुकलंय, बाकी 2 बरोबर आहेत. आपल्याला सत्य विधानं शोधायची होती. 1 व 3 बरोबर, 1, 2, 3 बरोबर, फक्त 1 बरोबर का 1 व 2 बरोबर? पर्याय क्रमांक 3 1 व 2 बरोबर. पुढचा प्रश्न 71वा. राज्यसभेच्या निवडणुकीत विधानसभेतील नामनिर्देशित सदस्य भाग घेतात. आता इथं राज्यसभेची निवडणूक असं म्हटलंय. राज्यसभेच्या निवडणुकीत सहभाग घेण्याचा अधिकार फक्त विधानसभेच्या सदस्यांना आहे. विधान परिषदेच्या सदस्यांना हा अधिकारच नाही. का नाही अधिकार? कारण सर्व राज्यांमध्ये विधान परिषदा नाहीत. शिकवताना सुद्धा आपण हे डिस्कस केलं होतं. सर्व राज्यांमध्ये विधान परिषदा नाहीत, त्यामुळे हा अधिकार फक्त विधानसभेच्या सदस्यांना आहे. आणि नंबर 2, विधानसभेत सुद्धा फक्त कोणाला आहे? निर्वाचित सदस्यांना. नामनिर्देशित सदस्यांना राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही. पहिला पर्याय पहिलं विधान, राज्यसभेच्या निवडणुकीत विधानसभेतील नामनिर्देशित सदस्य भाग घेतात, चुकीचं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विधानसभेतील नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत, बरोबर आहे. विधान परिषदेचे सदस्य भाग घेतात का भाग? नाही. विधान परिषदेचे सदस्य भाग घेत नाहीत, हेही बरोबर आहे. खाली 4 पर्याय दिलेत. पहिलं 1 व 3 बरोबर. पहा, 1 आणि 3 बरोबर आहे का? नाही. नंबर 2, 2 व 4 बरोबर. 2 आणि 4 बरोबर दिले. पर्याय क्रमांक 2 2 व 4 बरोबर. अयोग्य पर्याय शोधा. उत्तर प्रदेश राज्यातील राज्यसभा सदस्य संख्या 31 आहे का? 31 आहे. महाराष्ट्र राज्यातील राज्यसभा सदस्य 19. तामिळनाडू राज्यातील राज्यसभा सदस्य 18. हेही बरोबर आहे. इथं चुकीचं दिले दिल्ली. दिल्लीचं किती आहे? 1 नाही 3 आहे. दिल्ली किती आहे? 3. लक्षात आलं. आणि पुदुच्चेरी 1. पुदुच्चेरी किती आहे? 1. त्यामुळे याचा अयोग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो अयोग्य पर्याय येईल पर्याय क्रमांक 4.
इथं पाहिजे किती होतं? 3 पाहिजे होतं. लक्षात आलं का? महाभियोग प्रक्रियेसाठी किती सदस्यांच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते? हा प्रश्न ज्यांचा चुकला असेल त्यांनी आधीचे प्रश्न वाचतानाचा काही संदर्भ लावला नाही असा अर्थ होईल. वरती पण एक महाभियोगाच्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्याचा जरी थोडा रेफरन्स मिळाला असता तरी एखादा प्रश्न बरोबर आला असता आपल्याला. महाभियोग प्रक्रियेसाठी किती सदस्यांच्या विशेष बहुमताची गरज आहे? साधे बहुमत, 2/3 बहुमत, 3/4 बहुमत का 1/3? आता इथं विशेष बहुमत कुठलं? साधं लागतं का? नाही, 2/3 बहुमताची गरज आहे. म्हणजे किती सदस्यांच्या विशेष बहुमताची गरज आहे? 2/3. 74वा प्रश्न, भारतीय संसदेच्या संदर्भात प्रश्नोत्तर काळ म्हणजे काय? प्रश्नोत्तर काल म्हणजेच प्रश्नकाळ. प्रश्नकाळ म्हणजे बैठकीचा पहिला तास 11 ते 12. या पहिल्या तासामध्ये सदस्य प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांना मंत्री उत्तर देत असतात. ओके. आता इथं पहिलं विधान दिलंय, संसदेच्या सत्रादरम्यान सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात. सांगा बरं, प्रश्न काळामध्ये सदस्यच मंत्र्यांना प्रश्न विचारतात ना? पहिलं विधान बरोबर आहे. नंबर 2, हा कालावधी दररोज सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत असतो का? दोन्ही विधानं बरोबर आहे. काय अवघड आहे प्रश्न? हा सुद्धा चुकलाय तुमचा. मग 74चा योग्य पर्याय काय येईल? दोन्ही, 1 आणि 2. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75. त्यांची संख्या विधान वाचू. भारतातील राज्य विधानसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ओके. पहिलं विधान, त्यांची संख्या संबंधित राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. बरोबर आहे. विधानसभेची सदस्य संख्या ही कशावर अवलंबून आहे? राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून आहे. बरोबर आहे. म्हणून उत्तर प्रदेशची विधानसभा सदस्य संख्या किती आहे? 403. पश्चिम बंगालची किती आहे? 294. महाराष्ट्राची किती आहे? 288. बरोबर आहे का? अशी कमी 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 होत सिक्कीमची सर्वात कमी आहे, किती? 32. त्यामुळे राज्य लोकसंख्येच्या आधारावर विधानसभेची सदस्य संख्या अवलंबून असते. अगदी बरोबर. नंबर 2, त्यांची कमाल संख्या 500 आणि किमान संख्या 60 निश्चित केलेली आहे. बरोबर आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त, किमान म्हणजे कमीत कमी. उलट दिलेलं असलं तरी बरोबर दिलंय. ओके. त्यामुळे हेही बरोबर आहे. नंबर 3, विधानसभेवर निवडून येण्यासाठी व्यक्ती संबंधित राज्यातील विधानसभा मतदारसंघाचा मतदार असणे आवश्यक आहे. आहे का आवश्यक? इथं काय म्हटलंय बघा, विधानसभेवर निवडून येण्यासाठी व्यक्ती संबंधित राज्यातील म्हटलंय, संबंधित मतदारसंघातील म्हटलेलं नाही. लक्षात आलं का? संबंधित मतदारसंघाचा काही प्रश्नच नाही. म्हणजे कोल्हापूरचा कुठलाही व्यक्ती मुंबईत विधानसभा लढवू शकतो, पण मुंबई महाराष्ट्रात आहे ना? यस. महाराष्ट्राच्या बाहेरचा कुणीही महाराष्ट्राची विधानसभा लढवू शकत नाही. म्हणजे जो राज्य विधानसभेवर जाणार आहे तो राज्याच्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघाचा कोण असणार आहे? मतदार असणार आहे. अगदी बरोबर आहे. कारण इथं कुठला शब्द दिलाय? राज्यातील. संबंधित मतदारसंघातील म्हटलं असतं तर 100% हे चुकीचं झालं असतं. राज्यातील म्हटलंय त्यामुळे हे बरोबर आहे. इथं 3ही विधानं बरोबर आहेत. दिले का? 1, 2 आणि 3 बरोबर. ठीक आहे. तर असे एकूण 25 प्रश्न आपण इंडियन पॉलिटीवर विचारलेले होते. या प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला कळालेलं आहे. तुमच्या शंकांचं सुद्धा निरसन झालेलं आहे. ठीक आहे. प्रश्न वाचायचे कसे, पर्याय कसे वाचायचे, प्रश्न कसे समजून घ्यायचे, ते सोडवायचे कसे, या सगळ्याची माहिती तुम्हाला निश्चितपणे मिळालेली असेल.